मोदींच्या सरकारमध्ये अजितदादांच्या गटाला एकही मंत्रिपद नाहीये। अजित पवार गटाला राज्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असं फडणवीसांनी म्हटलंय। अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती अशी माहिती देखील फडणवीसांकडून देण्यात आली आणि पुढच्या वेळेस दिल्यास कॅबिनेटच द्या, दादा गटाची ही मागणी आहे असं देखील फडणवीसांकडून सांगण्यात आलंय। मोदी सरकारमध्ये अजितदादांच्या गटाला एकही मंत्रिपद नाहीये, आम्हाला एक कॅबिनेट पद हवं होतं हे सांगितलं असं अजित पवारांनी म्हटलंय। कॅबिनेट मंत्रिपदासाठी आम्ही थांबायला तयार आहोत असं देखील पवारांचं म्हणणं आहे। आमच्या पक्षामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती। त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रिपद द्या। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। थांबून आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ। आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे। आम्ही मनापासून एनडीएच्या बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, देशाच्या हिताकरता, एकंदरीत डेव्हलपमेंट करता। अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्या पुढे मांडली। ते म्हणले की ठीक आहे, आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू। माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमताने सर्वांनी बसूनच ठरवला होता की प्रफुल्ल पटेलांना केंद्रामध्ये जेव्हाही संधी आपल्या पक्षाला मिळेल तर त्यांना द्यावी। हा कुठलाही काही वादाचा विषयच नाही।